राधानगरी तालुक्यात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। राधानगरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजवंदन समारंभात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली। राधानगरी तालुक्यात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। या कार्यक्रमाला नायब तहसीलदार राजेंद्र माळी, मनीष पाटील, प्रशांत मिसाळ, अखिल शेख, संभाजी पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश कामत यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता। पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात प्रभारी गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम यांनी ध्वजवंदन केलं। राधानगरी कृषी कार्यालयाच्या प्रांगणात तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। यावेळी मंडल कृषी अधिकारी अनिल भोपळे, दिलीप आदमापुरे, सुरेश पाटील, युवराज पवार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात देशभक्तीच्या वातावरणात ध्वजवंदन सोहळा उत्साहात पार पडला। कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के.पी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। उपस्थितांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकलं। यावेळी कारखान्याचे संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर.डी. देसाई, कार्यकारी संचालक एस.एन. घोरपडे, विविध खाते प्रमुख, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते। बोरोडेमधील गोकुळ दूध संघाच्या शीतकरण केंद्रावर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला। संघाचे गुणवंत कर्मचारी भरत देवर्डेकर यांच्या हस्ते ध्वजाला सलामी देण्यात आली। यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। कार्यक्रमाला शाखा प्रमुख विजय कदम, उत्तम पाटील यांची उपस्थिती होती।